आज आहे दीप अमावस्या। आजच्या दिवशी ना घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते। त्या दिनामित्त सकाळी सकाळी लवकर उठून देवाला न्हाणं घातलं आणि खाली जाऊन फुलं आणली। आता हे जे माझ्या हातात फुलं दिसतात ना मोठे मोठे, ते देवाला वाहतात की नाही हे मला माहित नव्हतं, म्हणून मी अनुमानाने ते बाजूलाच ठेवलं आणि जे काय आपली फ्रेश फुलं होते ना ते देवाला वाहून घेतलं आणि देवाला दंडवत प्रणाम करून घेतला, आरती केली। सकाळी सकाळी लवकर देवपूजा झाली का मन सुद्धा प्रसन्न वाटतं आणि घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न होऊन जातं बघा। त्यानंतर ना स्वयंपाक बनवून घेतला आणि रियांचे पप्पा गेले। त्यानंतर सायंकाळच्या वेळी शूट करायला घेतलं डायरेक्ट। आता अशी काही रेडी झालेली होती मी, कारण की मला पूजा करायची होती। आता घरात जे काही आपले पितळचे दिवे असतात ना, खरं तर ते घासून पुसून त्याची पूजा केली जाते, परंतु माझ्याकडे इथं नव्हते आणि गावाकडे ते दिवे होते। त्यामुळे ना इथं मी जे कणकेचे दिवे होते ना तेच बनवले, त्याची पूजा केली आणि देवासमोर ओवाळलं। आता देवासमोर ओवाळताना काय म्हणायचं असतं, दीपज्योती प्रब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरते मे पापम दीपज्योती नमस्तुते, असं देवाला प्रार्थना करायची असते हे मंत्र म्हणून। त्याआधी ना आपल्या घरातले जे छोटे बाळ असतात ना त्यांना सुद्धा औक्षण करून ओवाळायचं असतं, कारण की दीप अमावस्याच्या दिवशी देवाला प्रार्थना करायची असते, दिव्याच्या ज्योतीसारखं माझ्या बाळाचं आयुष्य तेजस्वी आणि आनंदी हो आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते। आणि ह्याने लेकरांना दृष्ट पण लागत नाही, त्यामुळे सगळे ह्या दिवशी ना छोट्या लेकरांची असं औक्षण केलं जातं आणि मस्त असं देवपूजा केली। तर आजचा दिवस आमचा असा होता। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बाय।